जसं आत्ताच आपल्याला अध्यक्ष साहेबांनी सांगितलं, एक तर आपल्यापर्यंत पोहोचत असताना त्यांनी सांगत असताना थोडा उशीर झाला असं सांगितलं, पण असं म्हणावं लागेल बराच उशीर झाला आणि त्यासाठी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, मी सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो. कारण शेवटी तुळजापूर पासून आमचा आजचा प्रवास सुरू झाला. धाराशिवला बराच वेळ गेला, लातूरला बराच वेळ गेला, त्यानंतर लातूर कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये सुद्धा कर्जमाफीच्या बाबतीतली आमची चर्चा होती. तिथे चर्चा थोडीशी लांबली आणि या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्यापर्यंत पोचता पोचता बराच उशीर गेला, तरी सुद्धा तुम्ही समजून घेतलं, तुम्ही थांबलात, त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. खरं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही का फिरतोय त्याचं मुख्य कारण आहे की काही दिवसांपूर्वी पवित्र भूमी पंढरपूरला शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही सर्वजण मिळून एक अन्नत्याग आंदोलन करत होतो. 2 जूनला सरकारचा कर्जमाफीचा GR काढण्यात आला. GR वाचण्यात आल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक त्रुटी नाहीतर अटी आम्हाला जाणवल्या. जसं तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये 2 प्रमुख अटी आहेत. एक तर जे कर्जमाफी मध्ये बसणारे शेतकरी आहेत, ज्यांचे कर्ज हे रेग्युलर नाहीत, अशांना 2019 ची अट सरकारच्या माध्यमातून या कर्जमाफीमध्ये टाकण्यात आलेली आहे. आणि 2019 मध्ये ज्या लोकांनी लाभ घेतलाय, असे तसं बघितलं त्या काळामध्ये 48 लाख शेतकरी होते. तर त्या शेतकऱ्यांना 50,000ची अट टाकण्यात आलेली आहे. म्हणजे त्यांना 50,000च्या पुढे कर्जमाफी होणार नाही. आणि आपलं मत आहे की 2019 ची अट तुम्ही काढावी, जेणेकरून 2019ला पण ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला होता त्या या कर्जमाफीमध्ये त्यांना सुद्धा 2 लाखापर्यंत मदत ही मिळू शकते. त्याच्याच बरोबर जे रेग्युलर शेतकरी आहेत अशांना 50,000 रुपये अशी मदत प्रोत्साहनपर सरकारकडनं जाहीर करण्यात आली, ज्याच्यात आमचं मत आहे की ती 1 लाखापर्यंत करावी आणि त्याच्यात त्यांनी 24-25, 25-26 आणि 26-27 ची अट टाकली. त्यामुळे 26-27 हे वर्ष अजून संपले नाही तरी ही अट टाकण्याचं कारण काय, अशा आमच्या काय मागण्यात. आणि त्या अनुषंगाने आम्ही जेव्हा बसलो होतो आंदोलनाला, तिथं सरकारच्या वतीने महाजन साहेब आले मीडिया समोर, आमच्या समोर ते मुख्यमंत्री साहेबांशी बोलले. मुख्यमंत्री साहेबांकडनं शब्द घेतला की अधिवेशन सुरू होण्यापूर्वी या बाबतीतली आपण चर्चा करू, योग्य असा मार्ग काढू, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपल्याला लाभ देता येईल. आम्हाला या बाबतीत राजकारण करायचं नव्हतं, त्यामुळे उपोषणाला बसलो होतो, तरी सुद्धा सरकारचं कुठेतरी ऐकलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, या अनुषंगाने आम्ही त्या दिवशी आमचं आंदोलन स्थगित केलं. आणि मग आमची अपेक्षा होती आम्हाला बोलावलं जाईल, पण दुर्दैव असं पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये शब्द देऊन सुद्धा या सरकारने शब्द पाळला नाही. 22 तारखेला मी अधिवेशनामध्ये गेलो, सही केली आणि त्या दिवशी निर्णय घेतला की आता लोकात जावं लागेल, लोकांना एकत्रित करावं लागेल आणि लोकांच्या वतीनेच हे आंदोलन पुढे घेऊन जाऊन या सरकारला गुडघ्यावर कुठेतरी आणावं लागेल. त्यामुळे 29 तारखेला सकाळी 10:30 वाजता अन्नत्याग आंदोलन नाही, पण एक खूप मोठं आंदोलन आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये घेत आहोत शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये. आणि त्या अनुषंगाने या भागात म्हणजे मराठवाड्यातल्या आमचे जे पदाधिकारी शेतकरी मित्र पक्ष आहेत यांच्याशी संवाद साधून त्यांच्याशी चर्चा करून 29 तारखेला एक खूप मोठं आंदोलन आपल्याला संभाजीनगरमध्ये घ्यायचंय. यासाठी खरं तर आम्ही हा प्रवास करत आहोत. आज 3रा जिल्हा आहे, उद्या 4 जिल्हे आहेत आणि परवा राहिलेले 1-2 जिल्हे असतील. आणि मग त्यातून आमचा मराठवाड्याचा हा जो काही आंदोलन जे शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही करणार आहोत त्याचा जो प्रवास आहे तो संपेल आणि 29 तारखेला एक खूप मोठं आंदोलन हे आपल्या संभाजीनगरमध्ये होणार आहे. सरकार बोलत असताना शब्दाचा खेळ कसं करतंय याचा एक अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या वेळेस अतिवृष्टी झाली होती आणि खूप मोठं नुकसान महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये झालं होतं. त्यातलं सगळ्यात जास्त नुकसान आपण जर बघितलं असेल तर ते आपल्या या जिल्ह्यामध्ये झालं होतं. 7,28,000 हेक्टरवर नुकसान झालं होतं. आणि या अनुषंगाने आपली अजून एक जी मागणी आहे ती म्हणजे
पीक विमा सरकारकडनं जो पूर्वी दिला जात होता 1 रुपयामध्ये आणि ते सुद्धा 4च्या 4 ट्रिगर असताना, तर तसा परत एकदा तो पीक विमा लागू व्हावा अशी आपली मागणी. त्याचं प्रमुख कारण असं आहे, गेल्या वेळेस अतिवृष्टीमध्ये 7,28,000 हेक्टरवर नुकसान आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये जे झालं, त्याच्यात जर ट्रिगर असले असते, 1 रुपयाचा पीक विमा योजना जी सरकारची पूर्वीची योजना त्यात 4 ट्रिगर असले असते, तर आपल्या या जिल्ह्यासाठी कमीत कमी 2200 कोटी रुपये हे पीक विमा कंपनीकडनं मिळाले असते. पण त्याच्या अनुषंगाने आपल्या या जिल्ह्याला किती मिळाले ट्रिगर काढल्यामुळे? फक्त 886 कोटी रुपये मिळाले. 2200 कोटी कुठं आणि 886 कोटी कुठं? त्यामुळे आमची मागणी आहे की पीक विमा जी पूर्वीची पद्धत होती, 4 ट्रिगर होते, ते परत एकदा लागू व्हावे. आणि याच्यात आमच्या या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे आणि अजूनपर्यंत शेतकऱ्याला खरडून गेलेली जमीन आणि इतरही गोष्टींसाठी मदत जी आली नाही, ती सुद्धा मदत मिळावी अशी सुद्धा मागणी आम्ही खरं तर सरकारला इथं करतोय. आपल्या या जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर 2024-25 मध्ये 1,96,000 खातेदारांना 2,000 कोटी रुपये हे देण्यात आलेले आहे. आणि त्याच्यामध्ये बघितलं तर आपली जिल्हा बँक तशी कमकुवत बँक आहे. तर या जिल्हा बँकेकडनं म्हणजे प्रयत्न करत आहे, पण याच्यात 34,454 खाती आहेत, ज्याच्यामध्ये फक्त 14% कर्ज हे आपल्या जिल्हा बँकेने दिलेलं आहे 155 कोटीचं. तर राहिलेलं जे कर्ज आहे ते सगळे नॅशनलाइज बँक आहे. अजूनपर्यंत नॅशनलाइज बँकेकडनं आकडा सरकारपर्यंत पोहोचलेला नाही, किती शेतकऱ्यांना तिथं मदत होणार आहे, कितीला होणार नाही. त्यामुळे या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने इथं म्हणजे आपल्या या संभाजीनगरमध्ये पहिलं आंदोलन करणार आहोत आणि त्यानंतर दुसरं आंदोलन हे कदाचित विदर्भमध्ये होऊ शकतं. पण आम्हाला विश्वास आहे आकडाच इतका मोठा शेतकऱ्यांचा 29 तारखेला असेल, जेव्हा अधिवेशन सुरू असणार आहे मुंबईला, तेव्हा आम्ही आंदोलन करणार आहोत छत्रपती संभाजीनगरला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या या सरकारला मान्य कराव्याच लागतील असं आम्हा सगळ्यांना वाटतं. अशा अनुषंगाने एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी हे छत्रपती संभाजीनगरला उपस्थित राहतील.